सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर व माकडवाडी परिसरात एक इसम हातात स्टीलचे चंद्रकोर आकाराचे पाते असलेले धारदार हत्यार हातात घेऊन फिरत आहे. त्याद्वारे सिन्नर शहरात व परिसरात दहशत पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत असल्याबाबत माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांना दिली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाण्याकडील कर्मचारी यांच्या पथक तयार करून सदर दहशत पसरवणाऱ्या इसमास अटकाव करण्यास सांगितल्याने सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस नाईक समाधान बोराडे, हेमंत तांबडे, पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांनी इतर इसमांचा 31 मार्च रोजी माकडवाडी परिसरात म्हसोबा मंदिराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश रमेश नळगे, वय वर्ष 26, राहणार माकडवाडी सिन्नर असे सांगितले. त्याच्या हातातील साडीमध्ये गुंडाळलेल्या वस्तूची पाहणी केली असता त्यात एक दोन्ही बाजूने अर्ध वर्तुळाकार स्टीलचे धारदार पाते असलेले हत्यार, दोन्ही पात्यांच्या मध्यभागी त्रिकोणी टोक व त्यास मध्यभागी स्टीलचा दांडा असे मिळून आल्याने सदरच्या हत्याराबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस स्टेशनकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, समाधान बोराडे, हेमंत तांबडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.